चला इकडे बघा. चला दोघं बी सोबत मारा साहेब. हे झालं राव. इकडे इकडे आता. इधर चलो. स्माइल करो. हाथ कंधे पे रखो. थोड़ा स्माइल करो. और थोड़ा स्माइल. और थोड़ा स्माइल. मामाच्या गावाला आल्यात त्या पुरी आणि खिरे विकत होत्या. चला अरे पुढे चालच नाही का आपल्याला. चांदण व्हॅली चालच नाही का. किती दूर खाली व्हॅली. नाही रिवर्स वॉटरफॉल काही नाही आहे. व्हॅलीच बघावं लागेल आपल्याला आधी. तिकडे नंतर जाऊ. ते कोकण काढा सारखं आहे. फक्त कोकण काढा पाहिली का. नाही ते नाही का तिकडे गेलो आपण. ते कोकण काढायचे ना आपण. निंबू सरबत पिलो ते खाली तसं ते वेगळं आहे. हे काय सर वेगळंच नाही डोंगराला. हे काय लोक बघा कुठपर्यंत जातात. नमस्कार. आपण आलो सांदन व्हॅलीला. सांदन व्हॅलीतलं हे दृश्य आहे. जमिनीला मध्ये भेग पडलेली आहे आणि त्यामधून जे आहे भंडारदाऱ्याचं पाणी जातं. हा नजारा आहे. हे वरती मोठाले दगड दिसत असतील. काही दगड बरेच वरती. हा एक दगड घसरला तर पूर्ण खाली पडेल. हा ते जवळपास तसं हे आल्यासारखं वाटतं. हो पडायला आल्यासारखं वाटतं. ते कशामुळे सरकत असेल माहिती का. जसं जसं वरून पाणी वाहतं ना तसं तसे ढिल्ले होऊन पडत असतील. हे तेच दगड असतील. बरोबर. काय देव हे देव नाही तुला म्हटलं तर शूज घाल म्हणून मी का नाही घातले. मग आता नाही. आता यायचं नाही. तिकडेच खेळायचं आता. चला आपण पुढे जाऊन. ते खूप गेले. अरे बापरे बघ ना कुठे गेले ते. जायचं ना. जाऊन खाली जाऊन ना. इथून 450 मीटर. हे बघा पुढचा नजारा. पुढं पाणी आहे. पाण्यापर्यंत आपण जाऊ. इथून काही जायला रस्ता व्यवस्थित दिसत नाही तर हे असं जावं लागेल. अरे मला येऊ द्या ना. हा भैया कुठले तुम्ही. हां हां मग बरोबर आहे. मुंबईचे लोक कुठेही जाऊ शकते. असं आहे का. हे का तुम्हाला घेऊन आले का इकडे. मग हे मुलं असं आहे का. नुसते फिश आणि फिशच. जायचंय पुढं. ओके 2 झाले. व्हिडिओ शूटिंग चालू असताना 2 झाले. बस छत्री मागे थोडी अंधाराला चेहऱ्यावर. हा ओके माझ्याकडे छत्री. थांब फोटो. पाहिलं सर ते. अरे ते दगड वरची वर तरंगत होता आता. असं कसं काय. ह्याच व्हॅलीतून आहे ना हिवाळ्यामध्ये ट्रेकिंगचे काही ग्रुप जातात. कम्प्लीट झाला आपला. इथून ट्रेकिंग करत 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 इथून तिकडे जातात. मग आता हे बघा समोर पण बरंच आतमध्ये आलं. 450 मीटर म्हणजे जवळपास अर्धा किलोमीटर. हे बघा आता झूम. तुम्ही झूम बी बघा याचा किती बघा तुम्हाला लक्ष देईल. कुठपर्यंत दिसते पाणी. कुठे पाणी दिसते का. पाणी तर हे अलीकडे पाणी. हे काय इथं हे पाणी त्यातून पायी जातं इथं पाण्यात. आणि आता झूम बघा तुम्ही 1 मिनिट. हे बघा आता पूर्ण झूम काढतो मी 1 मिनिट. हे बघा सेल्फी आणि व्हिडिओ पॉईंट. छान आहे का मित्रांनो नजारा. बेस्ट टेक्निक. हा आहे भंडारदरा येथील सांदन व्हॅलीमधला. पावसाळ्यामध्ये इथपर्यंत येता येत नाही. हे पाणी इथून हे पूर्ण वरपर्यंत बघा. हे पूर्ण जवळपास
सांगता येत नाही, 25-30 तरी फूट याच्यामध्ये पाणी राहत असेल. आता आपण आलो आहे मेमध्ये, लास्ट वीकमध्ये. आता इथून पुढं पाऊस पडायचे दिवस आहेत. आता पावसाळा जवळजवळ सुरू होतोय. उन्हाळ्यामध्ये अवश्य चांदण व्हॅलीला भेट द्या. सगळ्यात बेस्ट ठिकाण उन्हाळ्यामधलं. एकदम थंड वातावरण, थंड हवा. थोडंसं आतमध्ये आल्यानंतर थोडा वेळ लागतो, पण या नक्की. आपण आता ह्या इथून आलो आहे. आपण हे ह्या जागेवरून इथं जे दिसत आहे, वरती चाललेत. आणि आपण चालत चालत आलो इथपर्यंत. आणि आता पुढं जाण, हे बघा, हा वरचा सीन आहे आणि हा आहे समोरचा सीन. अजून बरंच पुढं जाता येतं, बट आता वेळ नसल्यामुळं आम्ही इथून परत फिरतोय. छान दृश्य आहे, बट इथून आता पुढे जायला सुद्धा खूप मोठी काटकसरत आहे. मी काय म्हणतो, असं वाटतं कधी कधी चक्कर पण येते. हां, तिथून पूर्ण अँगल, मोठा अँगल ठेवून एक अँगल अशी खाली दोरी सोडता येईल ना खाली. इथून कशाला दोरी सोडायची? नाही वरतून एकदम वरती, दोन्हीकडे अर्धा अर्धा. काय होतंय माहिती आहे का, ह्या वरती इथं सगळीकडून जे पाणी येतं ते सुद्धा वरून टिपकतं खाली. पावसाळ्यात काय होत नाही, वरून दगड ढसळतात खाली इथून सुद्धा. मग हे असा नजारा काय इथं? हे काय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज काळातल्यासारख्याच खिंडीत दिसतात ना या, जिथून सैन्य जायचं यायचं, हे अशी मार्ग तसाच प्रकार झाला ना. हो, चला आता, बरा टाइम झाला आता. चला भेटूयात.